सर, आपला एकदा परिचय सांगा. नमस्कार, मी अनिल मुरलीधर सपाटे, राहणार केवळ, तालुका केज, जिल्हा बीड. आपल्याकडं हे मिरच्याचं शेत दिसतंय. तर तुम्ही आता जस्ट आर्मीमधून निवृत्त झालात आणि मग तुम्ही मिरच्यांकडं जे वळलात शेतकरी म्हणून, समजा आपल्याला शेतकऱ्यांना वारसाच लाभलेला आहे शेतीचा. तर कसं नियोजन म्हणजे डोक्यामध्ये तुमच्या आलं की बाबा हे आपण करायला पाहिजे, मिरच्याचं जे शिमला मिरची आहे ते तुमच्या डोक्यात कसं काय आलं की बाबा हे करायला पाहिजे आपण म्हणून? बेसिकली चीज ही आहे की बाकी उत्पादन आपण भरपूर घेतोय. हरभरा, घेवडा म्हणा, पावटा म्हणतात त्याला. त्यानंतर तुमचे सोयाबीन पहिले तर घेतात आणि ह्या पिकात झटणं जास्त आणि उत्पादन आणि प्रोडक्ट कमी होतं आहे. त्यामुळं मी विचार केला की बाबा थोडंसं 1 एकर का व्हायला पण शिमला कॅप्सिकम लावूया आणि बघूया काय होते, अनुभव घेऊया. आणि आमचे भाऊ सुखदेव सपाटे हे गाईडलाईन देणारे आणि आमचे कृषीवाले दुकानदार पाहुणेचं जाधव विलास ह्यांच्या मार्गदर्शनाखाली मी हे पाऊल उचललं आणि खूप या तुमचं काम चालू राहू द्या, बोलत बोलत काढत आपण व्हिडिओ. आणि मी खूप इंटरेस्ट घेतला आहे, कारण इंटरेस्ट शिवाय हे पीक नाही आहे. कारण सर तुम्ही माप घेत घेत बोलू शकता. इंटरेस्ट म्हणजे असं आहे की त्याच्यात आता हे याला व्यापारी कुठून येणार आहेत? व्यापारी, कळमचे व्यापारी, आणि हे आपली गाडी घेऊन जातात. काय भाव काय चालू आहे सध्या? दुसऱ्या दिवशी जी मार्केट रेट असेल त्याप्रमाणे ते सांगतात की बाबा एवढा रेट लागला प्रति क्विंटल. त्यानुसार मग ते पैसे वगैरे देतात. टाईमवर गाडी संध्याकाळी 5ला येते ते घेऊन जाण्यासाठी माल. आता हा आपला पहिलाच तोडा आहे का? नाही, दुसरा तोडा आहे हा. पहिला पालवण केलं थोडंसं. पालवण म्हणजे? आणि आता दुसरा जरा थोडासा 9-10 दिवसांनी हे तोडा घेतला जातो. आणि जेवढी मोठी मिरची झाली तेवढी तोडल्या जाते आणि बाकी जी कच्ची मिरची ती तसेच ठेवल्या जाते. नेक्स्ट 10 दिवसानंतर परत देता येतो आपल्याला, म्हणजे 10 दिवसाचा तोडा आहे. हां, तर हे लिमिट आहे याचं. आणि ह्यामुळं सगळं लक्षपूर्वक करावं लागतं. ह्याला थोडं बी मिस्टेक जमत नाही, बिकॉज नाही तर मग सगळं आलेला प्लॉट लॉस होतो. तर किती खर्च आलाय सर आपल्याला अंदाजे आतापर्यंत, आणि काय काय खर्च असतो याचा सुरुवातीपासून? आता ह्याला खर्च म्हणजे असा आला आहे, पहिले सरी काढण्यापासून, सरी नांगरणे, सरी काढणे, त्यानंतर ठिबक, पाईप, याचे सरी सगळं आणून हातरणं, त्यानंतर ते सगळं जॉईंटेज करणं, पुन्हा नंतर रोप मागवणं. रोप तकरीबन यात 12,500 रोप लागलेलं 1 एकरमध्ये. 12,500 1 एकर प्लस आहे. आणि त्याप्रमाणे सगळं नियोजित कार्यक्रम केलेला आहे हा. सर्व लेबर्स लावून सगळं लावून वगैरे घेऊन, आणि पाणी सुरूला 1 महिना खूप लिमिटमध्ये द्यावं लागतं. आपला तळहात बनतो ते खोल असतं मिरचीचं, त्याच्या बुडालाच ओलं केलं जातं. 15 ते 20 मिनिट, 10 मिनिट असं पाणी द्यावं लागतं 1 महिना. पुन्हा वाढीत थोडं 15, 20, 25 जसं जसं एज होईल मिरचीचं तसं वाढवलं जातं पाणी. वॉटर सप्लायवर जास्त जोर आहे, कारण पाणी जास्त झालं लहानपणी तर ते जळून जातात रोपं. आणि खत सोडलं जातं ठिबकद्वारे. आणि दुसरी गोष्ट त्याला फवारणी क्लायमेट बघून, जर क्लिअर क्लायमेट असेल तर 2 दिवस आड करून फवारणी दिल्या जाते आणि द्यावं लागते. आणि हे जर मोसम खराब असेल, दुई म्हणा, ढगाळ वातावरण, वेदरवर डिपेंड करते, फवारणी 1 दिवस आड करून द्यावं लागते नंतर. बापरे, कारण अळी होती आणि खूप त्याच्यात बुरशी बी, सगळं लक्षच, म्हणजे लई काळजी घ्यावी लागते. ह्याला दररोज 2 टाईम व्हिजिट करावं लागते प्लॉटची. कुठं काय झालं त्याप्रमाणे, ती कुठं काय रोगराई पडली असेल तर लगेच कृषी सहाय्यक यांच्याकडून हे घेऊन, सूचना घेऊन त्या पद्धतीनं काम करावं लागतं आपल्याला. ह्यावर खूप लक्ष द्यावं लागतं. ही एवढं नाजूक पीक आहे की बिलकुलच नाजूक आहे. बापरे, ह्याला म्हणजे थोडं बी ढिलं पडून जमत नाही, नाहीतर मग काय उपयोग नाही एवढा खर्च करून. अंदाजित खर्च किती आला सर आपल्याला? 2,15,000 पर्यंत गेला आतापर्यंत खर्च. 2,15,000. आणि आता किती तोडे निघतात या मिरचीचे? ह्या मिरचीचे जर सांभाळीत राहिलं, जर मेंटेनन्स प्लॉट ठेवला तर भरपूर 10-12 तोडे होतात. 10-12 तोडे होतात.
आता आपला पहिला तोडा म्हणजे पहिला काय तोडा, भाव लागला? ती मोठी मोठी मिरची सुरू लागलेली ती तोडून घ्यावी लागते, म्हणजे झाडाची काय वाढ होते हां हां आणि झाडाला फ्रेशता येते. हां आणि दुसरी तोडी जशी निबर मिरच्या होतील हां. तशी तोडी केल्या जाते. तोडी करून पुन्हा त्या झाडाला फ्रेश वातावरण देऊन पुन्हा त्याला फवारणी वगैरे करावं लागते. ह्या पद्धतीनं ह्याचं नियोजन आहे. किती क्विंटल भरली होती आपली पहिली मिरची? पहिली मिरची 13 क्विंटल भरली होती. 13 क्विंटल. तर आता दुसऱ्या तिसऱ्या तोडीला वाढत जाते. हां, म्हणजे आता जसं झाड मोठं होईल आणि जसं फळ पोसल हो. तसं आपल्याला ते वाढत जाते. तर वाढत पहिले 1-2 तोडे जे आहेत हे नॉर्मल प्रमाणातच राहतात म्हणायचं. पहिले 1-2 तोडे नॉर्मल राहतात. ते मिरचीचं ते मध्ये अडकलेल्या खांद्याच्या मध्ये जी अडकते मिरची ती काढावं लागते तोडून, नाही निघली तर. हां हां आणि थोडे मिरच्या लागतात, एवढं फळ लागतं की ती मिरच्याला जागाच नाही. हां हां हां. त्यामुळे ती चपट्या होतात मिरच्या काही. हां, त्यामुळे हां, ती हां. तोडून घ्यावं लागतात मजबुरीनं. जे पहिलं आहे ते तोडूनच घ्यावं लागतं कारण आपल्याला. दुसरं फळ पुन्हा त्याशिवाय जोपात नाही, बरोबर आहे. येत नाही म्हणजे बरोबर. परिपक्व होत नाही फळ. हां, परिपक्व. तर खूप धन्यवाद सर, जे तुम्ही महत्त्वाचा तुमचा वेळ दिलेला आहे. आणि नक्कीच आता या व्हिडिओमधून शेतकऱ्यांना समजलेलं असेल की खूप केअरफुली हँडल करावं लागतं हे पीक. आणि खर्च 1 एकरला 2,15,20 हजार रुपयापर्यंत येईल आपल्याला सुरुवातीला. हो. आणि जर आपण लक्ष दिलं तर याच्यापासून आता समजा 2 आपली दुसरा तोडा चालू आहे. दुसरा तर पहिल्या तोड्यात समजा अंदाजे किती म्हणजे पट्टी पडली, आपलं किती रुपये राहिले काय नाही, आपल्याला? जास्त भाव नसल्यामुळं 37,000 पट्टी पडली. तर 10 तोडे जर झाले समजा आपल्या समजा चांगल्या हँडलनुसार, तरी पण आपण एक 5 लाख रुपये याच्यातून समजा मिळवू शकतो. आरामशी 5 लाख मिळतात. आपला 2.5 लाख रुपये खर्च झाला तरी 50% मार्जिन आपलं होईल. हो. आणि जर भाव जर चांगला राहिला, एक आणखी लास्टच्या 2-4 तोड्यांना जर भाव भेटला किंवा मधातल्या 2-4 तोड्यांना भाव भेटला तर आपलं 5 लाख प्लस आपलं उत्पन्न 100% होईल. करेक्ट. तर किती दिवसात सर हे आपल्याला तोडायला येते फळ आणि हे किती actually टाइम पिरियड लागतोय पूर्ण यावर्षी व्हायला? काय झालं तर थंडी जास्त होती. हम्म. थंडीमुळे प्लॉट काय झाले, डिले झाले. डिले म्हणजे 15 दिवसाचा फरक पडला. ॲक्च्युली 2 महिन्याला तोडा येतो पहिला. अरे बापरे, खूप छान. 60 दिवसाला तोडा तोडा येतो. येतो. हां, बट यावर्षी काय झालं, 2.5 महिने लागले 2.5 समजा. महिने लागले पहिल्या तोड्याला. आणि आता 10 दिवसाला 1 तोडा म्हणजे आपल्याला समजा महिन्यात 3 तोडे होतात. 3 तोडे पर्यंत तर 3 1 3 6 एक 6 ते 7 महिन्यामध्ये तुम्ही जे एक 4-5 लाख रुपयाचं उत्पन्न, काढू जे की खर्चासहित समजा आपल्याला एक 2-2.5 लाख रुपये राहू शकतात त्याच्यामधून. आरामशी. तर एक एकरमध्ये जर 6 महिन्यात 2-2.5 लाख रुपये राहिले तर आपण एक जिंकल्याचं समाधान राहील आपल्या चेहऱ्यावर. कारण की आपण सोयाबीन आणि बाकी गोष्टीमध्ये पण काही एवढं पैसे जास्त कमवतो असं काही विषय नाही. खूप जास्त काबाड कष्ट करून पण 4,000 3,500 रुपये सोयाबीनला पण भाव आहे. मग त्यापेक्षा हे खूप चांगलं आहे. लक्ष द्यायला लागेल. पण शेवटी कष्ट केल्याशिवाय आणि नियोजन केल्याशिवाय आजच्या जगामध्ये काहीच नाही. पर्याय नाही. थँक्यू सो मच सर.